वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नमस्कार बालमित्रांनो, महिला प्रबोधन मंडळ नागपूर यांच्या अंतर्गत जो संस्कार कवच उपक्रम चालतो त्यात मी वर्षा गीत तुम्हाला भगवद्गीतेचा अर्थ सांगते. मुलांनो, आतापर्यंत आपले 9 अध्याय पूर्ण झाले. आता आपण 10व्या अध्यायाबद्दल बघूया. आतापर्यंत पहिल्या 9 अध्यायामध्ये आपण सुरुवातीला बघितलं की आपल्या नातेवाईकांना मारायचं या दुःखाने अर्जुनाने मी युद्ध करणार नाही म्हणून भगवंतांना सांगितलं. मग भगवंतांनी अर्जुनाला कर्म करणं कसं आवश्यक आहे, जे काही कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते कर्म ज्ञानाने करणं कसं आवश्यक आहे हे सांगितलं. पुढे भगवंतांनी अर्जुनाला योगाबद्दल सांगितलं. योग म्हणजे एकरूप होणं. जे पण आपण काही करत असतो त्याच्याशी पूर्णपणे एकरूप होणं. मोह आणि माया याच्याबद्दल भगवंतांनी सांगितलं. पुढे अर्जुनांनी भगवंतांना जे 7 प्रश्न विचारले त्याची उत्तरं भगवंतांनी अशा प्रकारे जी दिली की त्यांच्या संवादातून आपल्याला आपल्या भारतीय ग्रंथ, वेद आणि भारतीय ज्ञान याच्याबद्दल माहिती मिळते आणि अध्यात्माबद्दल सुद्धा कळतं. आता जर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की 9वा अध्याय कसा आहे असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर असं राहील की राम आणि रावण यांच्या युद्धासारखा आहे. म्हणजे कसा की ज्याची कशाचीच तुलना होऊ शकत नाही, असा हा 9वा अध्याय. तर या 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान देत होते भगवंत. आणि जेव्हा त्यांना लक्षात आलं की अर्जुन लक्ष देऊन त्यांचं म्हणणं ऐकतो आहे तर भगवंतांना मनातून आनंद झाला. बघा, एखादा माठ आपण घरी आणला की त्याच्यात आधी थोडं पाणी भरून बघतो की तो गळत तर नाही आहे ना, आणि मग तसं लक्षात आलं की तो गळत नाही तर त्याच्यात मग पूर्ण पाणी भरतो. तसंच आता भगवंत अर्जुनाला म्हणाले की आता माझ्या परमवचनांना तू मनापासून ऐक. कारण त्यांना लक्षात आलं की अर्जुन त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकतो आहे ते, आणि त्याच्यामुळे मुळातच लाडक्या असलेल्या अर्जुनाबद्दल त्यांचं मन भरून आलं. आणि त्यांनी असं ज्ञान अर्जुनाला दिलं की जे त्यांनी आपल्या लाडक्या पत्नीला लक्ष्मीला सुद्धा सांगितलं नव्हतं, असं आपल्या मनातलं गुह्यतम ज्ञान अर्जुनाला भगवंतांनी दिलेलं आहे. कारण त्यांच्या परीक्षेत तो पास झाला होता. जसं शेतात पीक वाढताना बघून शेतकऱ्याला आनंद होतो, तसंच अर्जुन त्यांचं म्हणणं नीट समजावून घेतोय, ऐकून घेतो आहे हे बघून भगवंतांना आनंद होत होता. आता भगवंत अर्जुनाला म्हणतात की मी कसा प्रकट झालो हे देवता किंवा महर्षी यांना सुद्धा माहिती नाही आहे. कारण ते सगळे सुद्धा माझ्यापासून उत्पन्न झालेले आहे. जसं आईच्या पोटातनं बाळ येतं, पण त्या बाळाला आपली आई आधी काय होती, काय करत होती, कुठे शिकत होती हे माहितीच नसतं ना. तसंच भगवंत म्हणतात या देवता आणि महर्षींना माझं प्रकटीकरण माहिती नाही आहे. जितकं मला कोणी आपल्या बुद्धीने किती बुद्धिमान असला किंवा कितीही सामर्थ्यवान बलवान असला तो मला जाणू शकत नाही. तर भगवंत म्हणतात मला कोण जाणू शकतो, जो प्रेमाने माझी भक्ती करतो, असा प्रेमळ भक्तच मला जाणू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात की मी सगळ्या जगात चराचरात व्यापलेलो आहे. पण तो चराचरात आता सगळ्या जीवांमध्ये भगवंत व्यापले आहेत, पण ते आपण कसं ओळखायचं, कुठे आहेत? तर भगवंत म्हणतात मी भावात व्यापलेलो आहे. कोणत्या भावात? भाव म्हणजे आपल्यातला आतमधला जो भाव असतो, अशा कोणत्या भावात भगवंत आहेत? तर निश्चयात्मक बुद्धी जिथे आहे. एखाद्या व्यक्तीचं असतं की नाही, एखाद्याला जर असतं की मला सैनिक व्हायचं आहे, मग सैनिक होण्यासाठी तो आपलं शरीर बलवान करतो, मेहनत करतो आणि शेवटी त्याला सैनिक याच्यात प्रवेश मिळतो. तर अशी निश्चयात्मक बुद्धी ज्याची आहे त्या बुद्धीमध्ये मी असतो. जिथे दया असते, बघा एखाद्या रस्त्यावर कुत्रा दिसला, तो लंगडत चालतोय, त्याचा पायाला अपघात आणि त्याचा पाय तुटला, तर आपल्याला त्याला बघून दया येते ना. तो दयेचा जो भाव आपल्या मनातच येतो त्याच्यामध्ये भगवंत असतात. भगवंत म्हणतात जिथे प्रेम आहे, आनंद आहे, अशा भावांमध्ये मी आहे. म्हणजे आपण आपल्या आता स्वतःचा स्वभाव असा करायचा जेणेकरून तो भगवंत
भगवंत आपल्या भावात कायम राहतील. आपलं आचरण असं असावं. आणि दुसरं म्हणजे आपला आत्मा अधोगतीला जाणार नाही, त्याला भगवंतांनी अहिंसा असं म्हटलं आहे. आपल्या आत्म्याला अधोगतीला न जाऊ देणं याला अहिंसा म्हटलं आहे. तसंच मान अपमान ज्याच्यामध्ये नसतो त्या अशा भावामध्ये मी असतो. आपण एक गोष्ट बघू छोटीशी. एकदा विवेकानंद प्रवास करत होते. त्यांच्या आजूबाजूला 2 इंग्रज बसले होते, गोरे लोक बसले होते. विवेकानंदांचा पेहराव अतिशय साधे कपडे त्यांनी घातलेले होते. तर त्या लोकांना वाटलं हा असाच कोणीतरी अशिक्षित माणूस आहे इथे बसलेला. ते दोघं आपापसात बोलायला लागले. एक जण दुसऱ्याला म्हणाला, हा अगदीच अशिक्षित दिसतो आहे, अगदी बैल दिसतो आहे. दुसरा म्हणाला, हो ना, त्याचे कपडेही पहा कसे आहे, याला लिहिता वाचता येत नसावं, हा गाढव दिसतो आहे. आता विवेकानंदांनी ऐकलं, त्यांना कळलं. त्यांनी आपल्याजवळचं इंग्रजी पुस्तक काढलं आणि वाचायला लागले. ते दोघं जण चमकलेत की अरे यांना तर इंग्लिशही वाचता येतं. ते म्हणाले, तुम्हाला येतं वाचता वगैरे? तर ते म्हणाले हो. तर त्या लोकांनी, त्या दोघांनी त्यांना विचारलं की आम्हाला तर तुमच्याकडे बघून असं वाटलं की तुम्ही एक अगदी साधारण अशिक्षित आहात, तुम्ही कोण आहात? तर ते म्हणाले, मी बैल आणि गाढव यांच्या मधला आहे. आता जो मॅसेज पोचायचा त्या दोघांना तो पोचून गेला. जिथे म्हणजेच मान आणि अपमान जिथे नसतो. ते रागवले नाहीत ना त्यांना असं सगळं म्हटलं तर पुढे भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की सप्तर्षी आणि 4 ब्रह्मदेवाच्या तपातून निर्माण झालेले जे 4 पुत्र आहे ते माझ्या मनापासून निर्माण झाले आहे. मुळात भगवंतांपासून जे मुख्य निर्माण झालेले आहेत ते 4 पुत्र आणि सप्तर्षी 7 ऋषी असे निर्माण झाले आणि त्यांनी सृष्टीची निर्मिती केली, सृष्टीचा विस्तार केला. आणि म्हणजेच ते राजा आणि बाकी सगळी सृष्टी प्रजा. जसं आपण एखादं बी लावतो जमिनीमध्ये आणि मग काय होतं, त्या बीतून कोंब येतं, कोंब हळूहळू त्याचं रोप होतं आणि रोपाचं वृक्ष होतो. त्याला अनेक फांद्या फुटतात, फळं येतात, फुलं येतात, पण मुळात आतमध्ये एक बी असतं ना. तर ते बी म्हणजे श्रीकृष्ण स्वतः आहेत, भगवंत स्वतः आहे. आणि श्रीकृष्णाची शक्ती आणि सामर्थ्य यांच्या योगातून जे काही निर्माण होतं त्याला विभूती असं म्हटलेलं आहे भगवंतांनी. जे ब्रह्मदेवापासून किडामुंगीपर्यंत सगळे भगवंतांपासूनच आणि भगवंतापासूनच निर्माण होतात असे हे भगवंत आहे. आणि ज्यांना अशा भगवंतांना ज्यांनी जाणलं, आतून जाणलं, ते श्रीकृष्णाशी एकरूप होऊ शकतात. आता अर्जुनाचं असं होतं आहे की त्याला वाटतं आहे की त्याला कळत नाही आहे की भगवंत काय म्हणतात आहे. तो म्हणतो की आता माझं मन तर अगदी तृप्त आणि शांत झालं तुमचं सगळं ऐकून, पण आता मला तुमच्या या विभूतींबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे की कुठल्या कुठल्या विभूती आहेत तुमच्या, तुम्ही कुठे कुठे आहात. तर भगवंतांनी आता आपल्या विभूतींबद्दल अतिशय आनंदाने श्रीकृष्णाला आपल्या अर्जुनाला सांगायला सुरुवात केली. म्हणजे अर्जुनावर त्यांचं एवढं प्रेम होतं की ते स्वतः त्याला सांगताना विसरून गेले की ते ब्रह्मदेवाचा पिता आहेत म्हणून. इतक्या प्रेमापोटी त्यांनी बोलायला सुरुवात केली. तर त्यांनी असं सांगितलं की मी प्रत्येक प्राण्यांच्या ठिकाणी आत्म्याच्या रूपाने राहतो. अदितींच्या पुत्रांमध्ये मी विष्णू आहे, मरीची नावाचा वायू मी आहे, नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे, वेदांमध्ये ज्याचं गान करता येतं असा सामवेद मी आहे, जो समान आहे, समत्व देणारा आहे. देवांमध्ये देवांचा राजा इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये आपलं जे मन आहे ते स्वतः श्रीकृष्ण आहेत. आणि भगवान सगळ्या ज्या प्राण्यांमध्ये जी प्राणशक्ती असते ज्याच्यामुळे आपण जिवंत असतो, भगवंत म्हणतात ती चेतना आहे. अशा प्रकारच्या अनेक विभूती श्रीकृष्णांनी सांगितल्या अर्जुनाला. जसं शंकर, कुबेर, अग्नी, मेरू पर्वत, बृहस्पती, कार्तिक स्वामी, समुद्र, भृगु ऋषी आणि शेवटी भगवंत म्हणतात एकाक्षर ब्रह्म जे ओंकार आहे तो सुद्धा मीच आहे. म्हणून नेहमी ओंकाराचं चिंतन मुलांनो सगळ्यांनी करावं. पुढे पर्वतांमध्ये मी हिमालय आहे, वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे, मुनींमध्ये नारद आहे, गंधर्वांमध्ये चित्ररथ आहे, कपिल मुनी, उच्चश्रव नावाचा घोडा मी आहे, गजेंद्रांमध्ये ऐरावत आहे, गायींमध्ये भगवंत म्हणतात मी कामधेनू आहे, अशी गायकीची सगळ्या इच्छा पूर्ण करते. सर्पांमध्ये मी वासुकी आहे,
नागांमध्ये मी अनंत शेषनाग आहे. तसेच वरुण, अर्यमा, यम हे सगळ्यांमध्ये मी आहे असे श्रीकृष्ण म्हणतात. दैत्यांमध्ये आल्हाद देणारा म्हणजे प्रल्हाद मी आहे. आणि प्राण्यांमध्ये सिंह, पर्वतांमध्ये गरुड, पवन, तसेच भगवान श्रीरामही मीच आहे. शेपटी असलेल्या प्राण्यांमध्ये मी मगर आहे. नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे. अर्जुना, मी जसा मी कसा विस्तारलेलो आहे या सृष्टींमध्ये, जसं तुम्ही एखादं कापड घेतलं आणि त्या कापडाला जर उकललं तर त्याच्यातनं जसे धागे फक्त वेगळे होतात, तसाच मी सगळीकडे विखुरलेला आहे. विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे. मृत्यू मीच आहे. द्वंद्व समासही मीच आहे. बुद्धी, वाणी, स्मृती या ज्या काही हे जे सगळे काही गुण आहे हे सगळे मीच आहे. गायत्री छंद मी आहे. आपल्या भारतीय महिन्यात जो आत्ता सुरू आहे मार्गशीर्ष महिना, तो मी आहे. वसंत ऋतू मी आहे. आणि ही सृष्टी दैत्यहीन करणारा श्रीकृष्णही मीच आहे. पांडवांमधला अर्जुनही मी आहे. वेदव्यास आणि शुक्राचार्य मी आहे. अर्जुना, या सगळ्या भूतरूपी अंकुराचे बी मी आहे असं भगवंत सांगतात. अर्जुनाचा प्रश्न होता, श्रीकृष्ण, मी कुठे कुठे जाऊन आपले चिंतन करावे, हे मला चिंतन करावं म्हणजे साहजिकच माझं मन तुमच्याकडे धाव घेईल. म्हणून भगवंतांनी या सगळ्या विभूतींचं वर्णन अर्जुना पुढे केलं. श्रीकृष्ण थोडक्यात म्हणतात, ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी ऐश्वर्य आणि दयाळूपणा हे गुण आढळतील ती विभूती माझी आहे असे तू समज. बघा, सूर्य आकाशात एकटाच असतो पण त्याचा प्रकाश मात्र सर्वत्र प्रकाश पसरलेला असतो. तसे भगवंत एकटेच आहे पण त्यांनी सगळं जग व्यापलेलं आहे. अशा प्रकारे हा विभूती योग नावाचा 10वा अध्याय आपला इथेच समाप्त झाला. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः. ओम